भुजबळांनी केलेल्या या टीकेला जरांगे पाटील यांनीही उत्तर दिलेलं आहे। मराठ्यांनी अतिक्रमण केलं नाही, भुजबळांनीच आमचं आरक्षण खाल्लं। जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना हे प्रत्युत्तर दिलंय। भुजबळ इतके दिवस आरक्षण खातायत, ते रद्द करायचं का असा सवालही त्यांनी भुजबळांना केला। भुजबळ प्रगत झाले, आता आरक्षण सोडणार का असा प्रश्न जरांगेंनी विचारला। आयला अक्कल वाटा दिवशी कुठे गेलं तर काय नव्हे, तिच्या आईला कस काय झालं त्या टायमाला, कस काय विसरले। थोडी त्याला अक्कल दिली असती तर बरं झालं असतं। इतकं फालतू विचाराचा माणूस असं आम्हाला कवाच वाटलं नाही। त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत? पोरं गेले, एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, एक मुंबईला जिवंत करण्याचं काम, विचारानं जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं। ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक हे आहेत मुंबईचे, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं। त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ते आपले खेळ आहेत। उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते, त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गड्या। हे तिकडं नेपाळच्या त्याच्यात लोकात शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे। जाणार नागालँड, फॅगालँड नाही का तिकडं, हे लंड ते लंड बरेच आहेत ना, इंग्लंड आमकी तमकी, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे। हे जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला गे। मग आता तू इतके दिवस खातो होता, ते रद्द करतो का? तू बी खात होता, आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून। प्रति 10 वर्षाला सर्वे करायचा आहे, केलाय का? 1967 पासून आतापर्यंत 10 वर्षाला सर्वे। ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का? निघ ना बाहेर मग। तू आता प्रगत झाला ना, किती वर्ष खातो? मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना, आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं तो एकट्यानेच वाढलं सगळं। भारतीय तो एकट्यानेच ओबीसी खाली खाल्ल्या, शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले, महामंडळ सगळे तूच खाल्ले। हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या। हे राजकारणा पायी, हे राजकारणाच्या यांना ते पद मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल। मराठी पूर्वीपासूनच आहे। Thank you.